NSSC विज्ञान पहिला धडा. प्रश्न क्रमांक 1. आंत्राच्या अंतस्तराला सूज येणे कशाचे लक्षण आहे? आंत्रशोथ. खरूज इसब हे कोणत्या प्रकारचे रोग आहेत? संपर्कजन्य. खालीलपैकी कोणामुळे दूषित झालेले अन्न व पाणी ग्रहण केल्यास कॉलराचा प्रसार होतो? घरमाशांमुळे. अतिसारात आतड्याची टिंबटिंब बिघडते. श्वसन क्रिया. बारीक ताप, खोकला, थुंकीतून रक्त, वजन कमी होणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? क्षय उर्फ टीबी. यात्रेला किंवा परदेशी जाण्यापूर्वी कोणती लस घ्यावी लागते? कॉलरा प्रतिबंधक. कोणत्या कीटकांमुळे कॉलराचा प्रसार होतो? घरमाशांमुळे. गटात न बसणारे पद ओळखा. मंत्रतंत्र, लसीकरण, जादूटोणा, मत्सर. लसीकरण. गटात न बसणारे पद ओळखा. मुदतीचा ताप, जुलाब, स्नायूत लुळेपणा, छातीवर पुरळ. स्नायूतून लुळेपणा. गटात न बसणारे पद ओळखा. कुत्रा, ससा, माणूस, माकड. माणूस. गटात न बसणारे पद ओळखा. गटसर्प, एड्स, डांग्या, धनुर्वात. एड्स. स्पर्शावाटे कोणते रोग होतात? संपर्कजन्य. रोग्याच्या शरीरामधील रोगजंतू सततच्या सहवासाने निरोगी व्यक्तीच्या शरीरात हवेमार्फत शिरून त्याला रोगाचा प्रादुर्भाव करतात, त्यावेळी त्यास टिंबटिंब म्हणतात. संसर्गजन्य रोग. लस दिल्याने शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढते. HIV मुळे टिंबटिंब संसर्ग होतो. एड्स. एड्सच्या विषाणूचा शोध किती साली लागला? 1886. गटात न बसणारा शब्द ओळखा. खरूज, इसब, गजकर्ण, पोलिओ. पोलिओ. गटात न बसणारा शब्द ओळखा. बेभान अवस्था, पायाच्या स्नायूत ताण, पाण्याची भीती, घशाचे स्नायू आकुंचित. पायाच्या स्नायूतून ताण. कोणत्या रोगात त्वचेवर लहान लहान फोड येतात? कांजिण्या. एड्स नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात भारतात किती साली झाली? 1987.